हॅलो गाईस. तर मी आता आलो कपिलधारला आणि जसं म्हणावं तेवढा बीडला सगळा पाऊस झालेला नाही, पण तरी पण इकडं जे कपिलधारला यायचं धबधबा चालू झालेला थोड्या प्रमाणात. तर हे बघा, असे दोन धबधबे आहेत. हा एक छोटा आहे आणि जो मेन आहे आपला मोठा तो. जर कोणाला यायची इच्छा असेल ना कपिलधारला तर बिंदास या, कारण की धबधबावरती आता मी तुम्हाला दाखवणार आहे आपला पहिला हिडन प्लेस, जो की अगोदर आपण आणि इथून व्ह्यू तुम्हाला दाखवतो. ओ माय गॉड. पण इथं कोणी येऊ नका, खूप हॉरर आहे. आणि इथलं मला लोकेशन माहीत असल्यामुळे मी आरामात आलो आहे, पण इझी येण्यासारखं नाही आहे, खूप हॉरर आहे लोकेशन हे. आणि अशा ठिकाणी शेवाळा वगैरे जास्त असतं, पडण्याचे चान्स जास्त असते. हे बघा पाणी, मी जे तुम्हाला वरून शूट करून दाखवत होतो ना, वरून दाखवायचा जो प्रयत्न होता ना माझा, पण वरून एवढं साईटनी डेंजर आहे ना. ज्यांनी कोणी फर्स्ट टाईम बघितलं ना थ्रू ऑफ द व्हिडिओ लोकेशन, फर्स्ट टाईम जर बघितलं असेल ना कमेंट करून मला नक्की सांगा. जे तुम्हाला फर्स्ट हिडन प्लेस आहे ना, जे दाखवायचं होतं ना, ते जरा वर जाण्यासाठी खूप रिस्की होतं भाई साहब. एकदम डोंगरामध्ये असणार हे लोकेशन खरंच माहीत नव्हतं. आणि हेच बघता बघता ना सरळ किती भारी वाटतं होतं. तुम्हाला म्हणत होतं ना मी, ते हे जिथं की स्टोअर केलेलं आहे. हे भरपूर असं गावातून वगैरे भरपूर पाणी इथं आलेलं आहे हळूहळू, नंतर इथं स्टोअर झालेलं आहे. खूप भारी आहे लोकेशन. जर तुम्ही कपिलधारला आलात तर हे लोकेशन तर बघाच, बाकीचं तिकडचं तर कॅन्सलच करा, तिकडे खूप रिस्क आहे जाण्यासाठी. हा एकच नंबर भाई, हा पण भारी आहे. बघा इथून खाली आलो मी आणि बघा हे जे दोन प्लेस दाखवून हिडन प्लेस, त्या पहिला जो दाखवला तिथल्यापेक्षा मला हा खूप भारी वाटला, जिथं की आपण रिलॅक्स वगैरे येऊन बसू शकतो आरामात सगळ्या गोष्टी करू. हॅलो गाईस. तर मी आता आलो कपिलधारला आणि जसं म्हणावं तेवढा बीडला सगळा पाऊस झालेला नाही, पण तरी पण इकडं जे कपिलधारला यायचं धबधबा चालू झालेला थोड्या प्रमाणात. आता तुम्हाला मी जे ग्राउंडला आहे खाली मंदिरापाशी तिथला व्ह्यू दाखवतो, कारण की थोडासा क्राऊड पण आहे इथं आणि वरून धबधबा पण पडतो आहे, पण थोडाफार आहे, जास्त नाही काही. तर हे बघा, असे दोन धबधबे आहेत. हा एक छोटा आहे आणि जो मेन आहे आपला मोठा तो. तिथून जसं पाऊस जेवढा पडला आहे ना त्या मानाने जो धबधबा आहे तो आपल्याला दिसतो पडताना पाणी. आता हे सध्या साईडने सगळे कटरे वगैरे बांधल्यामुळे तरी एवढं रिस्की नाही आहे काम, पण बघू शकता तुम्ही. हे बघा किती भारी वाटतं इथून वरून. जर कोणाला यायची इच्छा असेल ना कपिलधारला तर बिंदास या, कारण की धबधबावरती पाणी आहे, पाऊस वरून धबधबा पडते. आता आपण वरती जाणार आहेत आणि ते वरती जे दोन लोकेशन आहेत ना, पाणी कुठून पडतं आणि वरचा व्ह्यू कसा आहे ते आपण कवर करणार आहेत, कारण मी वरती कधी गेलोच नाही. आणि आणखी एक इथले जे आहेत ना कपिलधारचे किंवा आसपासचे जे काही हिडन प्लेस आहेत ना, मी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण जाऊ आता वरती आणि वर जाऊन तुम्हाला मी हे इथला जो व्ह्यू आहे तो दाखवतो. आता बघू शकता क्राऊड एवढा वाढलेला. आपण जाऊ आता वरती आणि वरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. आता मी तुम्हाला दाखवणार आहे आपला पहिला हिडन प्लेस, जो की अगोदर आपण बघितला जो धबधबा तो ऑलमोस्ट सगळ्यालाच माहिती आहे, पण दुसरा जो आहे तो पण माहिती आहे, पण भरपूर जणांना माहीत असणार आणि भरपूर जणांना माहीत नसणार आहे. एक्झॅक्ट तो लोकेशन दाखवतो. त्याच्या आधी जो त्याचा वरचा व्ह्यू आहे तो दाखवतो मी तुम्हाला. मी वरून आलो आहे, पण एक्झॅक्ट मी सांगणार नाही तुम्हाला कुठून आलो आहे. हे फक्त एन्जॉयसाठी तुम्हाला दाखवतो. इथं येऊ नका कोणी, खूप थोडं रिस्की प्लेस आहे, खूप दगड झाडे वगैरे भरपूर काय काय. तर वरून असं दिसतंय पूर्ण व्ह्यू आणि इथं भरपूर असं पाणी. आपल्याला बघू तिथपर्यंत जाता येते का, जिथून पाणी पडतं तिथपर्यंत. पण सध्या तरी असं हे लोकेशन आहे खालचं आणि भरपूर असं पाणी आहे खाली. पण जाण्यासाठी जर तरी पण एवढा पाऊस नाही पडला तरी एवढं पाणी आहे. ज्यावेळेस जास्त पाऊस पडला असता तिथे यायला पण नसतं जमलं, कारण झाडं वगैरे भरपूर काय असते. ओ वाह, हे बघा असं झाडं खाली आणि खूप हॉरर लोकेशन आहे, हॉरर एकदम. बघू शकता एकदम हॉरर असं लोकेशन आहे. आणि इथून व्ह्यू तुम्हाला दाखवतो. ओ माय गॉड, एक नंबर व्ह्यू आहे. बघू शकता तुम्ही कसला भारी व्ह्यू आहे. आणि मला पुढं नाही जाता येणार एवढं, कारण की हे पाणी आहे आणि खाली आहे तो जो जिथून पाणी पडतं ते एक्झॅक्ट तुम्हाला दाखवतो मी. हे बघा असं भयानक खालून जाताना आणि खाली धबधबा आहे, पण खाली गेलो असतो पण इथून परत मला वरती येता येणार नाही. आणि एवढं पाणी इथं स्टोअर झालेलं आहे आणि इथून पाणी खाली पडतं आणि तोच खाली धबधबा आहे. इथून अशी जागा आहे, बघतो थोडं पुढे जाऊन दाखवता येते का मला. किती रिस्क घ्यावं लागते बघा खाली येण्यासाठी. हे बघा
किती हॉरर प्लेस बघितला, कोणच नाही इथं आणि कुणी येऊ पण नका, कारण की इथली एक जागा लोकेशन जे आहे मला माहीत होतं, त्याच्यामुळे मी एकदम इझी आलो आहे. पण इथे येण्याचा कुणी प्रयत्न करू नका, कुणी बिलकुल नका. आणि मी तुम्हाला सांगणार पण नाही कुठलं लोकेशन आहे. जर खालून कोणाला समजलं असेल तर समजेल, पण दाखवल्यावर पुढे गेल्यावर बघू. पण इथं कोणी येऊ नका, खूप हॉरर आहे. आणि इथलं मला लोकेशन माहीत असल्यामुळे मी आरामात आलो आहे. पण इझी येण्यासारखं नाही आहे, खूप हॉरर आहे लोकेशन आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेवढा खालून एन्जॉय घ्या. तुम्हाला दाखवतो मी आता पुढे थोडंसं तिथं आहे. आणि आपल्याला तिथं खाली जाता येते का बघतो मी, आणि मग तुम्हाला खालून पण दाखवतो. सध्या पाणी पाऊस एवढा नसल्यामुळे एवढं नॉर्मल दिसते खाली पाणी, नाहीतर हे पूर्ण भरलेलं असतं. असं दिसते खाली, एवढं भारी आहे. आपण बघू खाली जाता येते का, जर आलं तर मी दाखवतो, नाही तर मग कट. मी खाली आलो थोडंसं उतरून आणि खालचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. एक नंबरच येतो. वाव वा, हे बघा खाली किती भारी व्ह्यू वाटते, एक नंबर. किती भारी पाणी, एकदम क्लीन पाणी, स्वच्छ. हे बघा असं दिसतंय, एकदम दरी खोऱ्यातून मधून आलेलं आहे, त्यामुळे इथे येण्यासाठी काय रस्ता नाही ते व्यवस्थित. एवढेच बघू शकता. आणि इथं खाली स्टोअर झालेलं पाणी आहे, आणि त्याच्यानंतर परत थोडं खाली पुढे गेल्यानंतर पडतंय, तिथून पण जाण्यासाठी जागा आहे. पण मी बघतो आहे का तिथून जायला लागेल, आणि असेल तर मग आपण जाऊ त्या साईडला पण. हां हां हां, पाणी शेवाळा वगैरे थोडं थांबावून, कारण अशा ठिकाणी शेवाळा वगैरे जास्त असतं, पडण्याचे चान्स जास्त असते. हे बघा पाणी इतकं स्टोअर झालं. आणि पुढं पण आहे आणखी भारी, पण जायला रस्ता बघू पुढून आहे का. तर मेन जे आहे धबधबा जिथून पडतं मी तिथं जाण्याचा प्रयत्न करतो. मी जाता आलं तर दाखवतो. मी जे तुम्हाला वरून शूट करून दाखवत होतो ना, वरून दाखवायचा जो प्रयत्न होता ना माझा, पण वरून एवढं साईडनी डेंजर आहे ना, जाताच येत नव्हतं खाली. आणि पावसामुळे सगळे झाडं दगड वगैरे एकदम मग लूज झाले, त्याच्यामुळे कधी पण पडू शकतात. म्हणून म्हटलं तुम्हाला खालूनच दाखवतो. हे बघा, हे आहे ते लोकेशन. आणि मी पार ह्याच्या यायला थोडंच वेळ कमी होता, पण मग खाली उतरता येत नव्हतं. बाकी तर साईडनी जायला जागाच नाही, कारण की दगड वगैरे जे खाली लिहिलेलं पण आहे, इथून लवकर निघा, दगड गोटे दगड बरोबर आहे, कारण एवढं लूज झालेलं आहे ना ते. आणि हा बघा हा पण हिडन प्लेस आहे एक नंबरचं, जे की मला तुम्हाला दाखवायचं होतं. आणि शक्यतो हे भरपूर लोकांना माहिती आहे, भरपूर जणांना नाही माहीत. ज्यांनी कोणी फर्स्ट टाईम बघितलं नाही थ्रू ऑफ द व्हिडिओ लोकेशन हे फर्स्ट टाईम जर बघितलं असेल ना, कमेंट करून मला नक्की सांगा. आणि ज्यांनी कोणी बघितलं असेल ना, त्यांनी पण सांगा की बघितलं ऑलरेडी. तर इथं लिहिलेलं आहे दगडावरती सगळं ते, इथं धाराकडे जाऊ नका वगैरे, वर चढू नका. पण दुसऱ्या साईडने जर जागा असेल वर जायला तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. पण बघू शकता कसलं भारी व्ह्यू आहे हा. आणि पाणी बघा किती क्रिस्टल आहे एकदम. तरी पण आणि पाऊस जर असताना तर हा धबधबा एवढ्या मोठ्या प्रमाणात खाली पडला असताना तर बा. आणि तसं असं सरळ पाणी खाली जाते पूर्ण, असं साईडने तटबंदी, पूर्ण साईडने तटबंदी, जाता येत नाही, एवढं असं भारी व्ह्यू आहे हा. आणि आता ह्याच्यानंतर वर राहायला येते का बघतो मी, ते दाखवतो. जर नाही जाता आलं तर आपण डायरेक्ट पोहोचू, जो आपला मेन धबधबा जे कुठून पाणी पडतं ते तुम्हाला तिथलं हिडन प्लेस दाखवतो. जे तुम्हाला फर्स्ट हिडन प्लेस आहे ना, जे दाखवायचं होतं ना, ते जरा वर जाण्यासाठी खूप रिस्की होतं, जातच येत नव्हतं त्याच्यावरती. त्याच्यामुळे मग मी आता तुम्हाला जे आपलं दुसरं लोकेशन आहे, हिडन प्लेस आहे, ते तुम्हाला दाखवतो आहे. अशी पाऊल वाट आहे, इथून तर नाही जाता येणार. बघू शॉर्टकट आहे का इथं, शॉर्टकट तर सध्या यूज नाही करत जास्त, इथून नाही जाता येणार आहे, पण जरा खराब रस्ता आहे. हे बघा, आपण आता वरून असं दिसतंय मंदिर पुढे आहे, आणि हा बाजूचा ते भक्त निवास वगैरे, आणि हा असा परिसर आहे इथला. इथून जाऊचं नाही, समोरून जावं लागेल, कारण इथून खूप खराब रस्ता वाटते. हाय हा, ये बाहेर रस्ता ये. हां हां हा, जरा थोडासा शॉर्ट सापडला आहे. हे याला आम्ही लहानपणी खायचो. हे हा बघा व्ह्यू, वरून असा व्ह्यू आहे. आणि सगळ्यात भारी जो व्ह्यू आहे ना, तो ना पुढे गेल्यानंतर बघायला भेटेल. एकदम वरून असं वॉटरफॉल जो पडेल ना, जिथून पडतं आहे ना वर, तिकडे जायचं आपल्याला पुढं.
तिथून आणखी भारी वाटणार आहे. हां, हे लोकेशन बघू शकतो तुम्ही, पण थोडंसं लांब ना, थोडं हे रिस्की नाही. भाई साहब, एकदम डोंगरामध्ये असणार हे लोकेशन. खरंच माहीत नव्हतं किती दिवस येत होतं मी इथं, किती वेळेस आलेलो आहे माहीत नव्हतं. पण इथं एक सोडून दोन आपल्या हिडन प्लेस सापडलेत. पहिलं तुम्हाला दाखवतो. पहिली गोष्ट म्हणजे हे बघा, पूर्ण साईडने डोंगर आहे आणि जे काही पाणी पडतं आहे ना कपिलधारच्या तिथं, ते हे लोकेशन आहे बघा. तिथं पण तिथून पण पाणी येते आणि तिकडं पण एक आहे डॅमसारखंच आहे. आपण तिथं पण जाऊ, पण सगळ्यात अगोदर तुम्हाला हे दाखवतो. एक मिनिट खाली थोडं जातो. इथं काही ना आरामध्ये यायचं, बाकी काही विषय नाही, असं काय प्रॉब्लेमचं नाही इथं. कसं भारी वाटतं इथं वरून, एक नंबर. फक्त बी केअरफुल, व्यवस्थित चाला दमाने, लक्ष देऊन. आपण जिथं खाली उभा होतो ना, पहिलं जिथं बघितलं तो हा स्पॉट आहे. इथून खाली पाणी पडते. आपण जाऊ आता थोडं खाली. मला वाटतंय चप्पल वगैरे इथेच काढतो, कारण की घसरायचं नाही आहे जाण्यासाठी रस्ता. ओके, कसला व्ह्यू वाटते पहिलं बघा. व्ह्यू कसला भारी वाटते हा भाई, मस्तच, एकच नंबर आहे. तर आता खाली जातो आणि तुम्हाला खालचा व्ह्यू जो आहे तो दाखवतो. मेन म्हणजे तरी तर एवढं पाऊस नसल्यामुळे पाणी नाही एवढं, त्याच्यामुळे दाखवू शकतो. आणि जास्त झाडं वगैरे पण जास्त नाहीत, गवत पण नाही, कारण की पाऊस कमी पडल्यामुळं. नाही तर एवढं दाखवायला एवढं खालून पॉसिबलच नसतं झालं मला. आणि जे तुम्हाला खाली आपण जे फर्स्ट बघितलं ना, जिथून पाणी पडत होतं फर्स्ट टाईम, तर तिथं 2 धबधबे तुम्हाला जे दाखवले होते मी, तो एक आहे आणि हा एक आहे. हे बघा असं दिसतंय. आणि वरून हे बघा तो पहिला, जिथून थोडं पाणी येतं आणि हा जरा जास्त. हा सगळ्यात पावसामध्ये ना सगळ्यात मोठा असतो. म्हणजे एवढं पूर्ण हे दिसते, पूर्ण असं भरून खाली वाहतं जेवढं पाणी असल्यावर. पण आता पाणी कमी असल्यामुळे फक्त थोडाच असा वाहतो धबधबा, बघू शकतो तुम्ही. खालीवरून लोक, आणि तिथून पण वाहतं. तिथं पण थोडीच कॅपॅसिटी आहे वाहण्यासाठी, पण तिथून पण भरपूर असतं पाणी. माहिती बघा, हो कसला व्ह्यू दिसतो भारी, कसलं भारी दिसतं. आणि हेच बघता ना सरळ किती भारी वाटतं ते. तिकडं आपलं मंदिर आहे आणि खालून असं हे दिसतं, वरून आता व्ह्यू कसला भारी व्ह्यू दिसतं, एकच नंबर. म्हणजे आपलं बीडसुद्धा कुठल्या एकदम टुरिस्ट प्लेसमध्ये हे एक कन्सिडर होतं आहे. आपलं बीड पण काय कमी नाही कुठल्या लोकेशनपेक्षा. कसला भारी व्ह्यू आहे. फक्त एवढंच की पाणी कमी आहे, बाकी तर पाऊस असतो ना फुल इकडं. म्हणजे काय वॉटरफॉल म्हणजे खूप मोठे जे असतात ना बाहेर लांब वॉटरफॉल, त्यापेक्षा काय कमी नाही आपलं. तर हा आहे आपला जो मेन, जो आपण एंट्री करतो ना, दर्शन घेऊन मध्ये येतो ना धबधबा बघण्यासाठी, त्यातला हा एक मेन आहे. आणि तिथलं हिडन लोकेशन, भरपूर जणांना हे पण लोकेशन माहीत असेल ना. काही जण म्हणजे हे लोकेशन जे आहे ना खूप जणांना माहीत नसणार आहे. मला कमेंट करून सांगा कोणाला माहीत होतं आणि कोणाला आत्ता व्हिडिओ बघितलं असेल तर माहीत झालं. पण मला ते खूप भारी वाटलं लोकेशन. आता आपण पुढं जाऊ आणि ते करतो पण तुम्हाला दाखवतो. पण हे बघा इथून मला हालूच वाटत नाही, एवढं भारी वाटतं इथं. आता तिथलं तर तुम्ही लोकेशन बघितलं. आता तुम्हाला इथलं जाताना येताना अजून क्लिअर दाखवतो, पण तिथं दाखवतो. हा एक नंबर लोकेशन आहे. तिथं पण आहे, तिथून मेन धबधबा थोडासा, तिथून स्टोअर होते पाणी, तिथून पुढं परत जाते जो तिथं मेन ह्याला पडतं आहे. तिथं खाली असं दिसतं लोकेशन, पूर्ण व्ह्यू. आणि आपण तिथं पण जाणार आहे, जे की तिथं सगळ्यात मेन जो स्रोत आहे ना तो तिथंच आहे. इथं बघा सगळं कोरडं दिसते, थोडंफार पाणी दिसते त्या साईडला, पण इथूनच मेन खाली पडतं असं पाणी. पण मेन जे आहे ते तिथून आहे. तिकडं बंधारा टाईप असं बांधलेलं आहे. आणि इथून येण्यासाठी इथं काही प्रॉब्लेम नाही, इथं भरपूर असं जागा आहे. आणि फक्त एकदम कडीला एकदम कॉर्नरला येऊन बघू नका, असं लांबनं आनंद घ्या, एन्जॉय करा. बाकी इथं काही रिस्क नाही आहे. कंपाऊंड वगैरे केलेलं दिसतं साईडने, पण व्ह्यू बघा ओ भाई साहेब,
एक नंबर असा व्ह्यू आहे. आणि जे तुम्हाला म्हणत होतो ना मी, ते हे जिथं की स्टोअर केलेलं आहे पाणी पूर्ण. आणि इथून स्टोअर झालेलं पाणी, इथं जे बंधारा बांधलेला आहे इथून पाणी खाली कॉलेक्स होतं आहे आणि इथून मग पुढे जाते. आणि त्याच्यानंतर पण हे जे बरं आहे म्हणजे लगेच असं डायरेक्ट पाणी येत नाही, नंतर प्रॉब्लेम आला असता. पण हे बरं झालं गेलं बंधारा, जेणेकरून इथं पाणी स्टोअर होईल थोडं भरपूर. आणि जे काय आहे ओव्हरफ्लो मग ती खाली येईल. थोडंसं खाली जाऊ आपण, जरा आणखी दिसेल. वा, कसला भारी नजारा दिसतोय. चला थोडं अजून खाली जाऊ. खालून आपल्याला इकडच्या साईडला पण जाऊ बघू. बाई एवढं फुल भरलं ना, कसं तरी वाटतं जायला. मी नाही जाऊ शकत तिकडं पाण्याचे, तर कसं तरी वाटतं. हे बघा एवढं एकदम फुल आले, खूप खोला असणार आहे. आणि इथं स्टोअर झालेलं पाणी, इथून मग खाली जाते असं पाणी. पण आहे भरपूर असं पाणी, हे भरपूर असं गावातून वगैरे भरपूर पाणी इथं आलेलं आहे हळूहळू. नंतर इथं स्टोअर झालेलं आहे. पण खूप भारी आहे लोकेशन. जर तुम्ही कपिलधारला आलात तर हे लोकेशन तर बघाच, बाकीचं तिकडचं तर कॅन्सलच करा. तिकडं खूप रिस्क आहे जाण्यासाठी. तिकडं असं ओपनली जागाच नाही जायला जेवढी इथं आहे. तर हे मी तुम्हाला रेकमेंड करू शकतो. आलात तर गाडी टू व्हीलर वगैरे ती पण रस्ता खूप खराब आहे, त्याच्यामुळे चालत या, तेवढाच एन्जॉय वाटेल. हे असं पूर्ण दिसते खाली. आपण मगाशी तिथं होतो, आज तिथून आलो होतं तिकडं. आता इथला एक दाखवतो, तो लास्ट राहिलेला आपला. हा जो दिसतोय तुम्ही, हा एकच नंबर भाई. हा पण भारी आहे. हा सेकंडवाला बघू शकतो आपण, थर्ड म्हणू शकतो. तो तिथून खाली पडतो, तिथून नंतर हा एक पडतोय. आणि इथून असं पुढं जायला हे आपण असंच जाऊ वर. पण हे पण बघण्यासारखं थोडंसं, इथून असं वर जाण्यासाठी खाली येण्यासाठी रस्ता आहे. पण हे पण बघू शकता, कसलं भारी व्ह्यू आहे. हा पण एक नंबर असा व्ह्यू आहे इथं. तिथून असं खाली पाणी पडतं. चला आपण जाऊ आता त्या साईडला आणि तिकडचं दाखवतो. थोडे तिथे उतरू. बघा इथून खाली आलो मी. आणि बघा भाई मस्त, थोडंसं सांभाळून. थोडंसं पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. हे बघा हे असं दिसतं पूर्ण व्ह्यू. खाली इथून पाणी पडतं बघा, एकच नंबर वाटतं. आणि इथून ते मगाशी जे इथं गेलो आपण होतो, तो असाच खाली जातो हे रस्ता. आणि म्हणजे तिथून असं पूर्ण पाणी खाली वाहत तिकडे पुढे पडते. मस्त वाटलं. एवढं वर आलो, एवढे एफर्ट्स घेतले, पण त्याचं एकदम भारी वाटलं आल्यावर. आणि इथं हे बघा इथं स्टोअर होतं. आणि आपण मगाशी तिथं होतो, जे की तिथून मग वर चलत पूर्ण असं फिरत आलो. हा लास्ट हे बघा. आणि आता आपल्या परत असं वर जायचं. असं हे लोकेशन आहे. एक नंबर लोकेशन आहे. तर हे मी तुम्हाला दाखवायला आलो होतो, हे 2 हिडन प्लेस. त्यातले की काही जणांना हे माहीत पण असेल, काही जणांना नसतील. हे जे 2 प्लेस दाखवले हिडन प्लेस, त्या पहिला जो दाखवला तिथल्यापेक्षा मला हा खूप भारी वाटला. जिथं की आपण रिलॅक्स वगैरे येऊन बसू शकतो, आरामात सगळ्या गोष्टी करू शकतो, जेवण वगैरे करू शकतो, बसू शकतो, फिरू शकतो. एक्सप्लोअर करण्यासारखं लोकेशन पण आहे. तर तुम्हाला हे हिडन लोकेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जेवण नवीन असताना त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा, ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांना पण माहीत होईल. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.